जनता आवाज न्यूज चॅनल, आवाज जागरूक जनतेचा। अहिल्यानगर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक यांच्या विशेष पथकातील परीक्षाविधीन एसीपी संतोष खाडे यांनी अकोले तालुक्यातील कोतुळ परिसरात कारवाई करत जवळजवळ 1 कोटी 1 लाख रुपयांचा गुटखा जप्त केला आहे। शोएब शावीद काजी तसेच त्याचा साथीदार शाही हुसेन पटेल यांच्यासह 10 आरोपींविरोधात अकोले पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे। दरम्यान त्यांच्या ताब्यातून हिरा पान मसाला, रॉयल 717 तंबाखू, रोख रक्कम तसेच वाहने असा 1 कोटी 1 लाख 74 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला। भविष्यात देखील जिल्ह्यातील अवैध व्यवसायावर सदर प्रकारच्या कारवाया चालू राहतील अशी माहिती प्रसारमाध्यमांना एसीपी संतोष खाडे यांनी दिली। मी परिवीक्षाधीन पोलीस उपअधीक्षक संतोष खाडे आज आमच्या माननीय पोलीस अधीक्षक सरांनी नेमलेल्या आमच्या विशेष पोलीस पथकानं अकोले पोलीस स्टेशन हद्दीअंतर्गत असणाऱ्या कोथुळ या गावी प्लॅनिंग करून आणि गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळून एका पत्र्याच्या शेडमध्ये छापा टाकला असता आम्हाला इसम नामे शोएब शावीद काजी राहणार कोथुळ याचे केळी रोड पत्र्याच्या शेडमध्ये तसेच त्याचा साथीदार शाहीद हुसेन लतीफ पटेल राहणार कोथुळ या दोघांच्या पार्टनरशिपमध्ये चालणाऱ्या या पत्र्याच्या शेडमध्ये आम्हाला अवैधरित्या गुटखा मिळून आला। यांच्यासोबतच या दोन जणांबरोबरच अजून 10 आरोपींना आम्ही ताब्यात घेतलेला आहे। अशा प्रकारे या आरोपींकडून हिरा पान मसाला तसेच रॉयल 717 तंबाखू असा अवैधरित्या बाळगला जाणारा विक्री केला जाणारा गुटखा आम्ही ताब्यात घेऊन या आरोपींविरुद्ध अकोले पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करत आहोत। आम्ही यांच्याकडून एकूण गुटख्याचा मुद्देमाल तसेच काही वाहने तसेच रोख रक्कम असा एकूण 1 कोटी 1 लाख 74 हजार 750 रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करून 12 आरोपींविरुद्ध अकोले पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करत आहोत। सदरची कारवाई माननीय जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री सोमनाथजी गार्गे सर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच निर्देशाने चालू आहे। अशीच कारवाई अकोले पोलीस स्टेशनसहित पूर्ण अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये अवैध धंद्यावर करण्यात येईल। जे लोक अवैधरित्या अवैध धंदे करून गुटखा वाळू तस्करी करतात त्यांच्यावरती अशीच धडक कारवाई करण्यात येईल व गुन्हे दाखल करण्यात येतील। सदर कारवाईमुळे जिल्ह्यातील अवैध व्यावसायिकांचे धाबे दणाणले असून संतोष खाडे यांचा अवैध व्यावसायिकांनी धसका घेतला हे मात्र नक्की। जनता आवाज न्यूज चॅनल, आवाज जागरूक जनतेचा।